नमस्कार. युनिक अकॅडमीच्या मार्फत वैदिक मॅथ्स अबॅकस यांच्या फ्रँचायझी देण्याचे ठरवलेले आहे. बीएड असेल, डीएड असेल किंवा एमएड असेल किंवा इच्छुक ज्यांना आपली स्वतःची एक अकॅडमी चालू करायची आहे त्यांनी आमच्या अकॅडमीला संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती, किंवा जर तुम्हाला समोरासमोर भेटायचं असेल त्यांचा पत्ता आहे खैरमोडे हॉल, जाधव हॉस्पिटल शेजारी, तासगाव. अबॅकस असेल, वैदिक मॅथ्स, स्पर्धा परीक्षा या सर्वांचे ट्रेनिंग आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद. +5 +1 answer 7. Take 0 10 +10 +10 answer 30. Take 0 50 +10 +10 answer 70. Take 0 7 -5 answer 2. बांगलादेश हिंदू न्याय यात्रा. हिंदू धर्मीयांनी बांगलादेश मुसलमानी हिंदू पुरुषांना मारझोड करून मुस्लिम धर्म स्वीकार करा, नाहीतर बांगलादेश सोडा. याच कारणास्तव हिंदू महिलांवरील बलात्कार, मारामारी तसेच जे शक्य होईल ते अत्याचार बरेच महिने झाले करण्यास चालू आहेत. त्यातच बांगलादेशचे लष्करच स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करत CCTV कॅमेरे मोडून काढतानाचे दृश्य समोर येत आहेत. आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असणाऱ्या हिंदूंना मानवाधिकाराचे संरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आहे. अल्पसंख्याक हिंदू बांधवांच्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे. नीम का पत्ता कड़वा है, भारत माता की हिम्मत, श्री राम, हरे 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 हरे. नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है. आज आवाज आला तर हा कायम राहणार आहे. सगळ्यांचा आवाज जोरात येऊ दे. शक्तीचा वापर बघा होत नाही, युक्तीचा वापर बघा करायला लागतोय. जय श्रीराम. धन्यवाद. इथून पुढची सूत्र मी लंबू साहेबांकडे देतो. नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है. ही आपण शपथ घ्यायचंय. आपण कोणती शपथ घ्यायचंय? आपण सगळे हिंदू बांधव एक आहोत, ना जात ना पक्ष. सर्वांनी शपथ घ्यायचे. ती शपथ आपण घेताना काय राहायचं? मी म्हणणार हम सब हिंदू. आपण पाठीमागे म्हणायचं एक एक. हम सब हिंदू, हम सब हिंदू, हम सब हिंदू. जय शिवाजी. आज आपण सर्व विचार परिवारातील घटक आणि तमाम सकल हिंदू समाज या ठिकाणी बांगलादेशमध्ये होत असणाऱ्या आपल्या हिंदू बांधवांवरती अत्याचाराच्या विरोधात अगदी त्याचा मनापासून निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र जमलेलो आहोत. आज संपूर्ण देशभरामध्ये हिंदू एकवटलेला आहे. आपण काही दिवसापूर्वी ऐकलं तेच आपण पुन्हा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की एक आहे तो, एक आहे तो. बांगलादेशमध्ये होत असणाऱ्या अन्यायाबद्दल तर बेसिकली प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर श्रीमान श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय शिवाजी, जय
जागो तो एक बार हिंदू जागो तो, 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 जागे ते वीर शिवाजी, जागे ते वीर शिवाजी, भागे सारे दुश्मन बाजी, आगे सारे दुश्मन बाजी, मचा दिया संग्राम जागो जागो तो, मचा दिया संग्राम जागो जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो. जागो तो एक बार. प्रतापगडाच्या अफजल खान वधाचं एक पोस्टर जत मध्ये एका एपीआयने त्या ठिकाणी फाडलेलं आहे. त्याच्यानंतर काल जत मधल्या आपल्या बांधवांनी मोठ्या प्रमाणात मोठं पोस्टर त्या ठिकाणी पुन्हा लावलं. अफजल खानाचा वध हा इतिहासामध्ये नोंद असलेली शिवछत्रपतींची एक सगळ्यात मोठी कामगिरी आहे आणि त्याला जर कोण मिटवायचा प्रयत्न करत असेल तर या पोलीस हिंदू राष्ट्र की. तर सभी भाई बहनों, आपका स्वागत है. सभी हिंदू एक होने के लिए आज हम इकट्ठा हुए. जब हम जगेंगे तभी हम कटेंगे नहीं, जब हम बटेंगे तो हम कटेंगे. मान्य है सभी को? तो अभी हमें क्या करना है? सबको एक होना है. सबको एक होने के लिए क्या होना है? हमारा मन भी एक होना चाहिए. तो हमको सबको एक होने के लिए हमें हमेशा ये याद रखना है, सब हिंदू एक है, सब हिंदू एक है. जैसे देखिए कि जब हम एक नहीं होते तब तक हम कुछ काम नहीं कर पाएंगे. हम बटेंगे तो कोई भी आएगा और आगे वाला हमें मार के जाएगा. जरूरी है क्या ये जरूरी नहीं है. आज देख रहे हैं कि बांग्लादेश में सभी पर अत्याचार हो रहे हैं, सभी माने सभी हिंदुओं पर. उसमें महिलाएं हैं और बाकी लोग भी है, जेंट्स भी है. तो हमेशा क्या करते, महिला ही रहेंगी क्या? नहीं ना. तो महिलाओं को भी जागना होगा. पहली बात है महिलाओं को जागना होगा और हमारे सभी बंधुओं जाग चुके ही है, जाग चुके हैं. इसका प्रमाण है कि ये सब यहाँ इकट्ठा एक है. जब ये नहीं जागते तो यहाँ नहीं आते. तो सभी भाइयों बहनों का स्वागत है. सनातन माने क्या? सनातन जो शुरू से आया है, जो आज भी रहेगा, कल भी रहेगा. तो इसीलिए हमें हमेशा याद रखना है, हमेशा जीत होगी तो सनातन की होगी, क्योंकि सनातन है, सत्य है. धन्यवाद. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, हिंदू राष्ट्र की. जय श्री राम, जय श्री कृष्ण. बांगलादेशात गेल्या 4 महिन्यापासून हिंदूंच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. दिवसा ढवळ्या महिलांच्यावर बलात्कार होत आहेत आणि मुस्लिम महिला हिंदू महिलांना बाहेर ओढून मुस्लिम पुरुषांना त्यांच्या समोर बलात्कार करायला लावतायत. कपाळावर टिळा लावला, हात अंगावर भगवा ड्रेस घातला, तो हिंदू म्हणून त्याला दगडानं ठेचून मारलं जातंय. हिंदूंच्या मंदिरातल्या मूर्त्यांची तोडफोड होते आणि हिंदू मंदिरं त्या ठिकाणी बुलडोजर लावून उद्ध्वस्त करून हिंदूंची घरं जाळायचं काम चालू आहे. आणि हा हिंदूंच्यावर चाललेला अत्याचार, हिंसाचार हा भारतातला हिंदू सगळ्या चॅनलवरून दिवसा ढवळ्या रात्रंदिवस उघड्या डोळ्यानं पाहतोय. खरं तर 4-5 महिन्यापासून हा हौदोस ते घालतायत. बांगलादेश हिंदूंना सोडा म्हणून सांगतायत. एक तर मुस्लिम धर्म स्वीकारा, नाहीतर हा देश सोडा. तरी सुद्धा या हिंदू देशातला हिंदू
मूग गिळून गप बसतोय. अरे ज्या वेळेला ही सुरुवात झाली त्या क्षणालाच या देशातला करोडो हिंदू रस्त्यावर उतरायला पाहिजे होता, पण ते घडलं नाही. त्यामुळं त्यांच्यातला आत्मविश्वास वाढत जाऊन त्यांनी धुडकूस घालायला सुरुवात केलेली आहे. रक्ताचे पाठ होतात. ज्या इस्कॉननं या बांगलादेशाला अन्न घालायचं काम केलं, उपासमारीनं तडफडणारी ती बोकलाची अवलाद त्या लांड्याला जेवायला घातलं. परंतु त्या इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मयानंद कृष्णदास महाराज यांना गेले 4-5 आठवडे तुरुंगामध्ये टाकलंय. त्यांना सोडवायला वकील गेला असताना त्या वकिलाला इतकं मारलंय की तो वकील त्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, आयसीयू विभागात आहे. काय चाललंय या देशामध्ये? कसाब सारख्या राष्ट्रद्रोहाचं वकील पत्र घेतलं जातो, त्याला वकील मिळतो, पण बांगलादेशात अरे हिंदूच्या स्वामीला वकील सुद्धा मिळत नाही. काय चाललंय? सरकारनं लक्ष घातलं पाहिजे, हस्तक्षेप केला पाहिजे आणि वेळ पडल्यास त्या लांड्याची मस्ती उतरण्यासाठी या देशाचं सैन्य घुसवून त्या हिंदूंचं संरक्षण केलं पाहिजे. यासाठी हा मोर्चा आहे. प्रभू रामचंद्र की अरे बांगलादेशातल्या लांड्यानो, एक लक्षात ठेवा, 71ला आम्ही तुम्हाला जन्माला घातलं. जसं आम्ही जन्माला घातलं तसं उद्ध्वस्त करून तुम्हाला मातीत घालायची ताकद सुद्धा या हिंदुस्थानमध्ये आहे. आता हे सांगण्याची वेळ आलेली आहे. मला अभिमान वाटला आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बांगलादेश हिंदू न्याय यात्रा निघतायत. तासगाव सारख्या भागामधला हा आज हिंदू एकवटला आहे. खरोखर धन्यवाद देतो की ज्या ठिकाणी ह्या तासगाव सारख्या भागामध्ये तुम्ही हिंदूनो एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपण नक्कीच बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी यशस्वी होणार. जय जय श्रीराम. या देशाचे 9 वेळा तुकडे झाले. अफगाणिस्तान झाला, पाकिस्तान झाला, श्रीलंका झाला, ब्रह्मदेश झाला, किती. आता शेवट बांगलादेश. बांगलादेशातल्या सुद्धा 1,34,00,000 हिंदूंना हा देश सोडून जावा म्हणून ते लांडे सांगतायत. हिंदूंच्यासाठी शेवटचा राहिलेला देश तो हिंदुस्थान हा भारत आहे, लक्षात ठेवा. आणि 2047ला या देशाचा पूर्ण पाकिस्तान करायचा कट इस्लामिक दहशतवादी संघटनांनी शिजवलेला आहे. PFI नावाची जी संघटना आहे त्यांना हा देश इस्लामी राष्ट्र करायचा आहे. संकट उंबरठ्यावर येऊन पोचलेला आहे. आणि या बांगलादेशाच्या निमित्तानं आपण जागा झालं पाहिजे. आपल्या भागामध्ये बांगलादेशी घुसलेले रोहिंग्या मुस्लिम घुसलेले शोधायला चालू करा. या मोर्चाच्या निमित्त महाराष्ट्रातल्या सरकारकडे तहसीलदारच्या माध्यमातून मागणी आपल्या सर्वांच्या वतीनं करतोय. सर्वे चालू करा. बांगलादेशातले जे घुसखोर आहेत, रोहिंगे मुसलमान जे घुसखोर आहेत त्यांचे सर्वे करा. आणि तुमच्या आत्ता सर्वे झाले नाही तर आम्ही सर्वे करून त्यांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, त्यांना उकलून लावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या मोर्चाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून आपण देशातल्या सरकारकडे मागणी करतोय की बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं लक्ष देऊन त्या ठिकाणी हस्तक्षेप केला पाहिजे. इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांना जी अटक केलेली आहे त्यांना तातडीनं वकील देऊन त्यांची जे तुरुंगातून सुटका केली पाहिजे. आणि वेळ पडल्यास या देशाचं सैन्य घुसवून आमच्या हिंदू बांधवांचं संरक्षण केलं पाहिजे. आमच्या अन्नधान्यावर ही लांडी जगतायत बांगलादेशातली. अन्नधान्याचा पुरवठा बंद करा.
नाक घासत येतील. आम्ही अन्नधान्य देतोय म्हणून ते खातायत. या देशाकडनं जो अन्नधान्याचा पुरवठा होतोय तो पुरवठा या देशातल्या सरकारनं ताबडतोब थांबवावा अशी मागणी मी या ठिकाणी करतोय. या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलो त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांगितलं आणि शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचा विषय मांडला. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडा याची 2 थडगी होती. त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीत केलं. 2001 ला सरकारच्या निदर्शनास आणून गेलं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान सुफी संत होतोय. हे जर थांबलं नाही तर प्रतापगडाची ओळख अफजल खानची नावानं अफजलगड होईल. 21 वर्ष लढा उभा केला आणि या राज्यातल्या सरकारनं महायुतीच्या सरकारनं 10 नोव्हेंबर 2022 ला आपल्या आंदोलनाच्या तणक्यानं हिंदूंच्या एकीनं शिवभक्तांच्या एकटीनं हजरत सय्यद मोहम्मद अफजल खान नावाच्या बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर लावून हा दर्गा जमीनदोस्त केला. आता आपल्याला विशाळगड मुक्त करायचा आहे. हजरत पीर मलिक रेहान. हजरत पीर मलिक रेहान कोण? हा लांडा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार. त्याच्या नावानं त्या ठिकाणी उरूस भरतो. 178 बांधकाम आहेत. आपल्या आंदोलनामुळे 100 बांधकामं जमीनदोस्त केली. आता हजरत मीर पलिकेर यांच्या दर्ग्यावर सुद्धा आपल्याला बुलडोजर फिरवायचा आहे. हे सगळे गडकिल्ले आपल्याला मोकळे करायचे. आणि म्हणून कालच प्रतापगडावर जाऊन मागणी करून आलो. अफजल खानला फाडलेला कोतळा बाहेर काढलेला आता सांगितलं त्या पीआयनं तो छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करत असताना चैलछत्र जेलमध्ये जतमध्ये काढलं. त्या पीआयला कदाचित अफजल खानच्या औलादीनं काढलेला असेल. आम्ही औलाद बदलून टाकली पाहिजे. त्याची बदली होणार 101% होणार. हिंदुत्व या राज्यामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे. याद राखा. अफजल खानाच्या वधाचं चित्र छापलं म्हणून जर काढायचा प्रयत्न केला तर अरे तुमच्या ढोंगणात जर दम असेल तर टिपू सुलतानच्या फोटोला हात लावून दाखवा. टिपू सुलतान तुमच्या छाताडावर हे लांडे नाचवतायत आणि ही पोलीस उघड्या डोळ्यानं बघतायत. आणि म्हणून अशीच एकजूट दाखवा. तासगाव तालुक्यामध्ये अशी हिंदूंची एकजूट दाखवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि भारत बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करा अशी मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आज 10 नोव्हेंबर जागतिक मानवाधिकार दिवस असल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये आज देशातील हिंदू बांधवांच्या वतीनं बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूवरती होत असणाऱ्या अत्याचार आणि मानवाधिकाराची ज्या प्रकारे पायमल्ली होत आहे याचा निषेध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकल हिंदू समाज तासगावच्या वतीनं तासगावमध्ये देखील तहसीलदार साहेबांच्याकडं त्या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून इथंपर्यंत येऊन या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. ज्या प्रकारे त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, भगिनींवरती अत्याचार होत आहेत आणि या सगळ्याला बांगलादेशी लष्कर खुलेआमपणे पाठिंबा देत आहे. तर ही एकदम नीच असं कृत्य आहे. मानवाधिकाराचं पायमल्ली असणारं कृत्य आहे. जागतिक मानवाधिकार आयोगानं अगदी एखादं श्वानाला जरी काही दुखापत झाली तर जागा होतो, परंतु त्या ठिकाणी हिंदू बांधवांच्या वरती एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असताना मानवाधिकार आयोग जो आहे तो डोळ्याला पट्टी बांधून बसलेला आहे. त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज तहसीलदारांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. तहसीलदारांच्या मार्फत ते केंद्र शासनाकडे आणि राष्ट्रपतींच्याकडे जाईल अशी या ठिकाणी आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबरच गेल्या 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी जत येथे एका APIच्या मार्फत शिवप्रताप सोहळ्याचं जे काही पोस्टर आहे, अफजल खान वधाचं जे पोस्टर आहे ते फाडण्यात आलं. तर त्या APIला देखील तातडीनं बडतर्फ करावं अशी देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी तहसीलदारांच्या मार्फत जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे करण्यात आलेली आहे. आजच्या या संपूर्ण मोर्चाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवप्रताप दिन सोहळ्याचे प्रमुख सन्माननीय नितीनराजे शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं. तासगावमधील सकल हिंदू समाज, त्यानंतर इस्कॉन सोसायटी असेल, विचार परिवारातील सर्व संघटनांनी आज एकत्रित येऊन या मोर्चाला मोठ्या प्रमाणे यशस्वी केलं. त्याबद्दल मी समस्त हिंदू बांधवांचे यावेळी आभार मानतो.